नवाब मलिक नावाचा एक माजी मंत्री जो देशद्रोहासारख्या गंभीर आरोपाखाली वर्षभर तुरुंगात होता आणि सध्या जो आरोग्याच्या कारणास्तव मिळालेल्या जामिनावर बाहेर आलाय, तो माणूस काल नागपूरच्या विधान भवनात एक लोकनिर्वाचित आमदार या नात्याने येतो. विधान भवनावरच्या सुरक्षा रक्षकांमध्ये म्हणजे गेटवरच्या सुरक्षा रक्षकांमध्येही थोडीशी चुळबुळ सुरू होते. पण नियमानुसार एक लोकप्रतिनिधी जो विधानमंडळानं निलंबित किंवा बडतर्फ केलेला नाही, त्याला विधान भवनात प्रवेश करायला तसं कायद्यानं कोणी अडवू शकत नाही. अर्थात मंत्रालय किंवा विधान भवनाची सुरक्षा ज्यांच्या हातात आहे त्या CISFच्या जवानांना या नियमांची बऱ्यापैकी माहिती असतेच. त्यामुळे सुरुवातीला अवघडलेल्या सुरक्षा रक्षकांनी नवाब मलिकना बिना रोकटोक नंतर आत सोडलं. पण खरा तमाशा पुढे सुरू झाला. आत आलेल्या मलिकांना पाहताच आपले उपाशी मराठी मीडियाचे चेहरे खुलले. त्यातले काही चाय बिस्कुटे, नागपुरातही चाय बिस्कुट मिळणार, थंड वातावरणात गरम चहा आणि पार्लेजी मिळणार या आशेनं सुखावले. एका कॅमेरामननं तर पुढे सरसावत चक्क मलिकांच्या पायाला हात लावला. पाय लागी नवाबचीच्या, तुम्ही फुटेज चेक करा कालचं, सापडेल तो भतीजा या नवाब चिच्याचा. पहिला टप्पा होता तो मलिकांच्या विधान भवनात येण्याचा. दुसरा टप्पा अर्थात ते राष्ट्रवादीच्या कोणत्या गटासोबत बसणार. त्यानंतर ते सभागृहात सत्ताधारी बाकांवर बसलेले पाहून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपोआपच मिळाली. मग सुरू झाला थैथयाट. याच थैथयाटाआधी आणि नंतरच्या काही घटना आणि देवेंद्र फडणवीसांना गोत्यात आणण्याचा हा प्रयत्न कुणाचा होता यावर आज आपण बोलणार आहोत, सविस्तर बोलणार आहोत. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनेल आकार DG9. मित्रो नमस्कार. थैथयाट. आता या थैथयाटाला सुरुवात झाली उभाटा गटाकडून. विधान परिषदेत अंबादास दानवेंनी सरकारला, विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना घेरण्याचा प्रयत्न केला. आता एक गुन्हेगार तुमच्या मांडीला मांडी लावून बसलेला तुम्हाला चालतो का वगैरे, तर हे प्रश्न दानवेंनी विचारले. पण खरं तर असले प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकारच या महाविकास आघाडीतल्या कुठल्याच घटक पक्षाकडे उरलेला नाही. ज्या नवाब मलिकला दाऊदसोबतच्या लाग्या बांध्यामुळे अटक झाली होती, ज्यांच्यावर देशद्रोहासारखा गुन्हा दाखल झाला होता, NIA सारखी तपास यंत्रणा ज्यांच्या मागे लागलेली होती, भलेही अद्याप त्यांच्यावरचे आरोप सिद्ध झालेले नव्हते किंवा सिद्ध झालेले नसले तरीही आरोप म्हणजे काय भंगारातलं लोखंड चोरल्याचे आरोप नाही आहेत ना, किंवा 16 रुपये किलोवाली भावाची रद्दी 20 रुपयांना विकल्याचा, आर्थिक गैरव्यवहार केल्याचा तर नाही हा आरोप. देशाच्या नंबर 1 शत्रूशी ज्यांचे संबंध आहेत, ज्याच्या हस्तकांशी हे जमिनीचे व्यवहार करतात, ऑन बिहाफ ऑफ दाऊद हा व्यवहार होतो. म्हणजे काय या आरोपाखाली अटक झालेल्यांना एकतर जामीन मिळूच नये किंवा वैद्यकीय कारणास्तव मिळालाच तर त्यांना नजरकैदेत ठेवावं, कारण हे लोक खतरनाक आहेत. जो माणूस सलग 3 महिने त्या कॉर्डिलिया क्रूजवरच्या ड्रग तस्करीच्या प्रकरणात, ज्या संविधानिक नार्कोटिक्स खात्याच्या विरोधात एक बाजू लावून पत्रकारांना खाद्य पुरवत होता, आपल्या जावयाच्या काळ्या कारनाम्यांना लपवत होता, दाऊदच्या हस्तकांचे ड्रग्ज व्यवसायातले ट्रेसेस पुसले जावेत यासाठी मीडियासकट तपास यंत्रणांची दिशाभूल करत होता, त्या माणसाला अटक झाल्यावर एवढ्या सहजासहजी जामीन मिळालाच कसा, यावरही गृह खात्यानं सामान्य जनतेला स्पष्टीकरण द्यायला हवं. तरीही नवाब मलिक काही काळ खाजगी रुग्णालयात, तर जामिनावर सुटल्यावर कुर्ल्याच्या घरात आणि आता थेट नागपूरला अधिवेशनात. आपण नेहमी म्हणतो महाविकास आघाडीनं त्यांच्या या लाडक्या अल्पसंख्यक मंत्र्याला CBIनं अटक करून उचलून नेल्यानंतरही, NIAनं देशविरोधी कारवायांचे आरोप ठेवल्यानंतरही हा मंत्री आर्थर रोडच्या बराकीत पोहोचल्यानंतर देखील त्याला मंत्रिपदावरून दूर केलं नव्हतं, काढलं नव्हतं. भरतानं जशा रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्यकारभार केला, तसाच कारभार नवाब मलिकांच्या नावानं महाराष्ट्रात राजरोसपणे सुरू होता. ते तुरुंगात तरी त्यांच्या खात्याचे शासन निर्णय व्हायचे आणि मीडियात त्यांच्या फोटोसह ते निर्णय प्रसिद्धीला पाठवले जायचे. हे असलं नालायक आणि नीतिमत्ता शून्य असं सरकार तेव्हा सत्तेत होतं. कालही नवाब मलिकांच्या सभागृहात येण्यावर कोण काय बोललं नाही, पण त्यांच्या सत्ताधारी बाकांवर बसण्यानं खळबळ उडाली. आणि मग महाविकास आघाडीतले तेच लोक जे मलिकांच्या वाहना पूजत त्यांच्या नावानं कारभार चालवत होते ते बोंबलायला लागले. गडबड अशी आहे की अजित पवार हे या सरकारमधले ऑड मॅन आउट आहेत. ही एक विसंगती आहे. कोणी काही म्हणो, तळागाळातल्या कार्यकर्त्यांना आजही अजितदादा युतीत असणं खटकते, त्याला नाईलाज आहे. हेच अजितदादा
अत्यंत धोरणी पद्धतीनं धूर्तपणे युतीच्या माध्यमातून आपल्या गटाचं भरण पोषण करून घेत आहे. एकतर त्यांच्याकडे वित्त मंत्रालय, त्यावर फडणवीसांचा आणि मुख्यमंत्र्यांचा अंकुश असला तरी नाही म्हणायला एका ठराविक रकमेपर्यंतचे निर्णय हे त्यांच्या अखत्यारीतच होतात. त्यात ते पडले हट्टी. त्यांनाही घाणेरडी हट्टीपणा करण्याची सवय कुणी लावली आहे तर त्यांच्या काकांनी. काही झालं की ते हट्ट करून बसतात त्यांच्या मनासारखं होईपर्यंत. नाही झालं की मग ते राजीनामे देतात, आत्मक्लेश करतात, व्हायरल फिवरने आजारी पडतात. शरद पवार हे शेवटी सख्खे काका होते दादांचे. मग काय ते दादांचे सगळे हट्ट पुरवत असत. आता पहिल्यांदा काँग्रेसी विचारांबाहेरच्या युतीत आलेले दादा आपल्या सवयीप्रमाणेच अजूनही वागत आहेत. ते तर स्पष्ट दिसतं. हट्टानं DCM पाठोपाठ अर्थ खातं आणि नंतर त्यांनी राग रुसवा, फुगवा, जोगवा हे जे काय असतं ते सगळं दाखवत पुण्याचं पालकमंत्रीपद मिळवलं. आताही हट्टानं नवाब मलिकनं आपल्या कळपात सामील करून घेत त्यांना मंत्रिपदावर बसवण्याचा हट्ट दादा करणार हे कानावर पडत होतं आमच्या. दादा हे विसरले की तुमचे हे सगळे हट्ट पुरवायला आता सत्तेत तुमचे काका शरद पवार नाही आहेत तर देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांच्यासमोर तुमचे फाजील लाड आणि फाजील हट्ट अजिबातच चालणार नाही. देवेंद्रजींनी मलिक प्रकरणात आपली भूमिका मांडणारं पत्र लिहून जे सिद्ध केले त्यामागचं राजकारण समजून घ्यायला हवं. देवेंद्रजींनी दादांना सरळ फोन का नाही केला आणि खडसावलं का नाही की त्या सुगंधी तंबाखूवाल्या भंगार मलिकला हाकला बाहेर, असं बरेच जण विचारत होते. काल पत्र का लिहिलं तर तुम्हाला काय वाटतं? दादांना फोन गेला नसेल, पण नुसत्या फोनने हा मामला आतल्यात मिटवला गेला असता. पण भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेना भाजपा महायुतीची नवाब मलिकांबाबतची भूमिका काय हे स्पष्ट होणं गरजेचं होतं. ती गरज या पत्रातून भागवली गेली, ज्यात देवेंद्रजी स्पष्टपणे लिहितात, सत्ता येते, सत्ता जाते, राष्ट्रहित हे सर्वोपरी असतं. या ओळी मला क्षणभर माननीय अटलजींचं स्मरण करून गेल्या. क्योंकि उनके यहाँ विरोधी दल का नेता ऐसे राष्ट्रीय कार्य में भी सहयोग देने के लिए तैयार नहीं होता. वो हर जगह अपने सरकार को गिराने के काम में लगा रहता है. ये हमारी परंपरा नहीं है, ये हमारी प्रकृति नहीं है. और मैं चाहता हूं ये परंपरा बनी रहे, ये प्रकृति बनी रहे. सत्ता का खेल तो चलेगा, सरकारें आएंगी जाएंगी, पार्टियां बनेगी बिगड़ेंगी, मगर ये देश रहना चाहिए. इस देश का लोकतंत्र. महाराष्ट्राचं सुदैव म्हणा की दुर्दैव, आज राज्यात 3 महाचतुर चाणाक्ष असे कुशल राजकारणी सत्तेच्या केंद्रस्थानी आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थंड निर्विकार चेहऱ्यानं वावरत असले तरी त्या मुखवट्यामागे प्रचंड डोकेबाज आणि थंड डोक्यानं काटा काढणारा कुशाग्र संघटक दडलेला आहे. ते एकाच वेळी अनेक टास्क पार पाडून आपल्या अष्टावधानी असण्याचं सतत प्रत्यय देत असतात. देवेंद्रजींच्या कुशल प्रशासकीय कौशल्याबाबत एकच वाक्य बोलता येईल, ते म्हणजे या माणसानं भारतीय जनता पक्षाला जिंकण्याची सवय लावली. आज महाराष्ट्र भाजपा म्हणजे देवेंद्र फडणवीस हे सांगायला कुठल्याही राजकीय पंडिताची गरज नाही. शरद पवारांसारख्या कुटील नीती निपुण राजकारण्याला त्याच्याच भाषेत त्याच्याच डावपेचांनी नामोहरम करणं हे सोपं नाही आहे, पण ते करून दाखवलं देवेंद्र फडणवीसांनी. दादा तर शरद पवारांच्या तालमीतच तयार झालेले आहेत, पण ते खरोखरच आपल्या काकांना कायमचं मागे सोडून या वेगळ्या विचारांच्या लोकांसोबत आलेत का, हा खरा कळीचा मुद्दा आहे. पवार विरुद्ध पवार असं भासवलं जाणारं हे राष्ट्रवादीतलं बंड हे पवार असावं असं सतत मला वाटत असतं. कारण कालचंच घ्या, काल जे काय घडलं ते पवारांचे अतिशय निकटवर्तीय नवाब मलिक, ज्यांच्या माध्यमातून पवारांचे दाऊदशी असलेले संबंध फुलले बहरले असं म्हटलं जातं. त्या नवाब मलिकांना तुरुंगातून बाहेर काढणं, त्यांना विधानभवनात पाठवणं आणि सत्ताधारी बाकांवर बसायला लावणं हे शरद पवारच करू शकतात. अर्थात त्याला अजितदादांची फूस असणं स्वाभाविकच आहे. दादा या कटात सहभागी नसते तर त्यांनी नवाब मलिकांनी कुठे बसायचं हे आधीच त्यांना खडसावून सांगितलं असतं. पण आपण हट्ट करायचा आणि युतीनं तो पूर्ण करायचा या भ्रमात दादांनी काकांचा हा गेम एक्झिक्यूट करून घेण्याचा प्रयत्न केला, केविलवाना प्रयत्न. पण फडणवीसांनी तो हाणून पाडलाय. एका उपमुख्यमंत्र्यानं दुसऱ्या उपमुख्यमंत्र्याला सडेतोड पत्र लिहून आपल्या आणि आपल्या पक्षाच्या भावना कळवल्या, ज्या देशातल्या आणि राज्यातल्या जनतेलाही समजल्या. मित्र, बारामतीचे करामती काका जे आहेत त्या काकांनी युतीला सुरुंग लावण्याचे प्रयत्न अद्यापही सोडलेले नाहीत हे दिसतंय. पण त्यांच्या या मनसुब्यांना फडणवीसांच्या लेटर बॉम्बने सुरुंग लावला हे निश्चित. तुम्हाला काय वाटतंय? देवेंद्रजींच्या या पवित्र्यानं अजितदादा गट भानावर येईल? गटाचं सोडा, दादा भानावर येतील का? मी असं का म्हणतोय तर एकेकाळी सर्वे असं सांगत होते की भाजपा आणि मित्र पक्षांच्या NDAला लोकसभा जड जाणार आहे. त्या सर्वेंचा धसका घेत महाराष्ट्रातल्या 48 जागा सिक्युअर करण्याच्या नादात राष्ट्रवादी फोडली गेली
पण आता जे 4 राज्यांचे निकाल आले त्यावरून तर स्पष्ट झालं आहे की कुणी कितीही आपटा आएगा तो मोदी. मग आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा खरोखरच भाजपच्या उमेदवारांना फायदा होणार आहे का? गरज आहे का त्या गटाची? दादांचा गट जेवढ्या जागा लोकसभेत जिंकेल त्या जागांचा फायदा हा NDAचा घटक पक्ष म्हणून सोबत असेपर्यंत होणार आहे. पुढे काय? आणि शरद पवार जसे बेभरवशाचं राजकारण करतात तसंच राजकारण अजितदादांच्याही राजकीय DNA मध्ये आहे. पुढे जागा वाटपात वादविवाद करून दादांना युतीबाहेरही केलं जाऊ शकतं हे जसं त्या 4 राज्यांच्या निकालांवरून जाणवत होतं ना, त्याचा पुढचा ॲक्ट म्हणजे देवेंद्रजींचं हे कालचं सडेतोड पत्र आहे. समजणे वाले को इशारा काफी आहे. तुम्ही समजला असालच, तेव्हा तुर्तास इथेच थांबतो. आणि आपल्या चॅनलवरचा कंटेंट जर तुम्हाला आवडत पटत रुचत असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि पाहत राहा आकार DG9. आणि त्याआधी नेहमीचं आपलं परवलीचं वाक्य, आपली काळजी घ्या. धन्यवाद. नमस्कार.